राज्यातील रस्त्यावरून प्रवास करताना आता हेल्मेटपेक्षा नशीब जास्त मजबूत असावं लागतंय. कारण मृत्यू कधी ट्रकच्या रूपाने नाही तर एका खड्ड्याच्या रूपाने कधी समोर उभा राहील हे आता सांगता येत नाही. फ्लॅट फायला निघालेली एक महिला काही मिनिटात ट्रक खाली चिरडली जाते. शेकडो लोकांचे प्राण वाचवणारा TDFचा जवान एका खड्ड्यांमुळे या जगाचा कायमचा निरोप घेतो. दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मग हे खड्डे कायमचे का संपत नाहीत? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हृदयद्रावक घटना, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शेवटी असा प्रश्न ज्याचं उत्तर हे प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यानं द्यायलाच हवं. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी स्टोरी.मराठीला आता सबस्क्राईब करा. 46 वर्षीय सुनीता अक्षयलाल पाल, ठाण्यातील मनोरमा नगर परिसरातील रहिवासी, पतीसोबत भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी त्या ऍक्टिव्हावरून निघाल्या होत्या. राहणार गावाजवळील कॉन्क्रीट रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता आणि खड्डा यामधला त्यांना अंदाज आला नाही. एका क्षणात त्यांची दुचाकी खड्ड्यात गेली, गाडी घसरली, पती रस्त्याच्या कडेला फेकले गेले, पण सुनीता या रस्त्याच्या मधोमध पडल्या. पुढच्या क्षणी मागून आलेल्या ट्रकनं त्यांना चिरडलं. एका खड्ड्याने आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणानं एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावून घेतला. ही घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील भारंगी नदी पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आढळली आणि ठाणे TDRP पथकातील 31 वर्षीय जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते 3 ऑगस्ट सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते. काही दिवसांपूर्वी भिवंडी येथील कोहिनूर इमारत दुर्घटनेत त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचं प्राण वाचवलं होतं. ज्याने इतरांना जीवदान दिलं त्याचं आयुष्य मात्र एका खड्ड्याने संपवलं. या घटनेनंतर गोरे यांच्या कुटुंबियांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून शहापूर पोलिसांनी धाव घेतली. मात्र तिथे त्यांना उलट तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का असा प्रश्न विचारण्यात आला, असा कुटुंबियांनी आरोप केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने हा आरोप फेटाळला असला तरी या आरोपाने संताप आणखी वाढलाय. विकास गोरे यांच्या पत्नीच्या डोळ्यात आज एकच प्रश्न आहे, आता माझ्या 2 जुळ्या मुलींचं संगोपन कसं करायचं? त्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदत आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तर विकास गोरे यांच्या आईचे शब्द ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. माझा मुलगा रस्त्यावर अपघात झाला की थांबून लोकांना मदत करायचा, पण माझ्या मुलाला वाचवण्यासाठी कोणीच थांबलं नाही. आमच्या घराचा आधारच निघून गेलाय. ही वेदना, हा आक्रोश आणि हा संताप फक्त एका कुटुंबाचा नाहीये. नाशिकमध्ये मार्च पासून आतापर्यंत तब्बल 5 जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे महामार्ग राज्यात जिथे नजर टाकाल तिथे रस्त्यावर खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात. मग प्रश्न असा आहे, दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो, मग हे खड्डे पुन्हा पुन्हा का पडतात? कामाचा दर्जा कोण तपासतो? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही? आणि प्रत्येक वर्षी नागरिकांनी जीवच गमवायचा का? रस्त्यांवरचा प्रत्येक खड्डा हा आता फक्त खड्डा राहिलेला नाही, तो भ्रष्टाचार, निष्काळजीपणा, निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रशासनाच्या अपयशाचं एक जिवंत उदाहरण बनलंय. दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या घटनांबद्दल तुमचं मत काय? या मृत्यूंना जबाबदार कोण? खाली कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्टोरी.मराठीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.